वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनपुत्र उत्तान पाहता प्रथमतः ही भागवती कथा काय हे थोडं समजून घेतलं पाहिजे. हा एक सुंदर आदर्श शब्दाचा अर्थ होतो आरसा. सुंदर स्वच्छ आरसा आहे. या भागवती कथेतनं एकेका कथेच्या माध्यमातनच आपलं जीवन दर्शन आहे. बस आपला जीवन स्पर्श कुठे आहे हा आपल्याला समजलं पाहिजे. आपण जेव्हा आरशापुढे उभे राहतो तेव्हा आरशामध्ये आपल्याला जेव्हा आपल्या स्वरूपामध्ये काही दोष आढळतात तेव्हा आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. कपाळाचा गंध सरळ लागलेलं नसेल, सरळ करण्याचा प्रयत्न करतो. कपडा नीट घातलेला नसेल, आरशात कळतो, नीटनेटका करतो. असे आपल्या जीवनातले असणारे गुणदोष याचं दर्शन भागवती कथेत आहे. राजा उत्तान नामदेवराय वर्णन करतायत. एक कारागीर आहे, अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे. त्याने एक मंदिर बांधले. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. आधी कळस, मग पायारे. या मंदिराचा कळस आधी बांधलाय आणि मग पाया भरणीला सुरुवात केली. आहे का शक्य? आपण जर वेरूळला गेलो, वेरूळची प्रसिद्ध असणारी कैलास लेणी पहा कशी आहे. संपूर्ण डोंगर खोदून त्याच्यातनं ही निर्माण झालेली लेणी हिचं काम कसं केलेलं आहे. डोंगर वर्ण पोखरत नेलेला आहे. आधी कळस मग पाया रे. असे या कलाकारांनी बांधलेलं मंदिर आहे ज्याचा आधी कळस आहे, पाया नंतर आहे. कोणतं मंदिर आहे हे? देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ. हे सुंदर असणार मानवी शरीर तुकोबाराय वर्णन करतायत. काया हे पंढरी, आत्मा हा विठ्ठल. ही काया हे शरीर, हीच पंढरी नगरी आहे. हे देवाचं सुंदर मंदिर आहे. कसं आहे हे मंदिर? आधी कळस मग पाया रे.
तृतीय स्कंधाच्या शेवटी कपिल गीता सांगत असतानाच कपिल महामुनी आई देवहूतीशी बोलतायत. आई, गर्भधारणेपासून ते पूर्ण मानवी जीवनाचं दर्शन कपिल देवाने घडवलंय. गर्भावस्था कशी आहे? अगोदर डोक्याचा भाग तयार होतो, मग हात पाय इतर अवयव आहेत. आधी कळस. बालक जन्माला येताना कसं येतंय? बालकाचा जन्म मस्तकाकडनं होत असतो. क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेलाच बाळाचा जन्म पायाकडून होतो, त्याला आपण पायाळू म्हणतो. पण प्रायः जन्म मस्तकाकडनं आहे. त्याचं मस्तक खाली आहे, पाय वर आहेत, उत्तानपाद. काळाला अर्थ काही. ही आपली कथा आहे. हा उत्तानपाद राजा शुकदेव समजून सांगतायत. राजा, याला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे सुनीती आणि एकीचं नाव आहे सुरुची. नीती, स्वभाव, वागणूक, जिचा स्वभाव खूप सुंदर आहे, चांगला आहे, जिची वर्तणूक चांगली आहे. एकीचं नाव आहे सुरुची. रुची शब्दाचा अर्थ आहे रूप, सौंदर्य. एक रूप सुंदरी आहे आणि एक स्वभाव सुंदरी आहे. एक रूपाने सुंदर आहे, एक स्वभावाने सुंदर आहे. मुलगी पसंत आहे. आम्ही पसंती कशावर करतो? मुलीचा स्वभाव माहिती नाहीये, मुलीचं वागणं माहिती नाहीये, पण मुलगी दिसायला कशी आहे? एक प्रिया, एक अप्रिया. पसंती रूपाची आहे. सुरुची, जी रूप सुंदरी आहे, ही प्रिया आहे. जेव्हा टीव्ही नव्हता, जेव्हा ही करमणुकीची साधनं नव्हती, तेव्हा आजी आपल्या नातवांना गोष्ट सांगत असे. आज सुंदर गोष्ट सांगते. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती, एक होती नावडती. हे जुनं आहे का नाही? यामध्ये सुंदर भाव आहेत. जी सुरुची आहे, हिला असणारा पुत्र ज्याचं नाव उत्तम आहे. जी सुनीती आहे, तिला एक पुत्र आहे ज्याचं नाव आहे ध्रुव. शब्दांत नीट विचार करा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. ध्रुव शब्दाचा अर्थ निश्चित, खात्रीपूर्वक, निश्चय, हा ध्रुव शब्दाचा अर्थ होतो. उत्तम शब्दाचा अर्थ
सुरुची पुत्र उत्तम आहे, सुनेची पुत्र ध्रुव आहे. उत्तम शब्दाचा अर्थ आपण काय करतो, भागवतातला सांगितलेला उत्तम कसा आहे. उत हा उपसर्ग आहे आणि तम, तम शब्दाचा अर्थ आहे अंधार, अज्ञान. ज्ञान प्रकाशमय मानलेलं आहे. उत उपसर्गाचा अर्थ होतो उज्जीत, फेकून दिलेलं, टाकून दिलेलं. ज्याच्यातलं अज्ञान टाकलेलं आहे म्हणजे जे ज्ञान स्वरूप आहे. ज्याच्यातलं तम म्हणजे अंधार, वाईट, ते उज्जीत आहे, टाकलेलं आहे, म्हणजे उरलंय ते चांगलं. आपण उत्तम शब्दाचा अर्थ चांगला करतो. भागवतातलं उत्तम कसं आहे. उत हा उपसर्गही आहे आणि उत हा तकारांत नामही आहे. उत हे नाम जेव्हा येतं तर त्याचा अर्थ परमात्मा श्रीहरी होतो. तम शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, देवाविषयीचं अज्ञान, याचं नाव आहे उत्तम. ज्याला देव कळत नाही, फक्त भोगी जीवन आहे, भोगासक्त जीवन आहे, तो उत्तम आहे. राजा बसलेला आहे, ही मुलं खेळतायत, बाजूला सुरुची राणी आहे. हा उत्तम पित्याच्या मांडीवर बसलेला आहे. ध्रुवांना इच्छा झाली आहे पित्याच्या मांडीवर बसावी आणि म्हणून ते मांडीवर बसण्याचा प्रयत्न करतात. त्या सुरुचीने हात धरून खाली ओढले. तुला नाही या मांडीवर बसता येणार. या मांडीवर बसायचं असेल तर मर, माझ्या पोटी जन्माला ये. मग हाताला धरून बाजूला केलं. झालेला अपमान वाईट वाटले. रडत रडत आईकडे येत आहेत. तुकोबराय वर्णन करतायत. तुका म्हणे राये वर्गी येली कांता. त्या बाळाकडे पाहून जीवनामध्ये समाधान मानायचं. आज ते पोरग रडत येताना पाहिलं. आईचं अंतःकरण कालवा काल होत. काय झालं बाळाला माझ्या. जेव्हा घाई घाई आले तर आईच्या कमरेला मिठी मारतायत. उचलले पोराला, हृदय अशी घट्ट धरले. बाळ का रडतोस, काय झालं रे. आई, मी बाबांच्या मांडीवर बसायला गेलो. धाकट्या आईने मला खाली ओढलं, मांडीवर नाही बसू दिलं. आई ती मला म्हणाली, मर, माझ्या पोटी जन्माला ये, तर या मांडीवर बसता येईल. आई सांगू तुला, ती मला मर म्हणाली. मला याचं दुःख नाहीये, माझं दुःख वेगळं आहे. माझ्या पोटी जन्माला ये. आई, तिने माझा अपमान नाही केला, अपमान तुझा केलाय.
माझं दुःख आहे, तुझ्या पोटी जन्माला आलो म्हणून का ग? बाळ जाऊन दे. अरे ती तुझी आईच आहे. मी नाही काय खरं रागवत काही बोलत. बोलली असेल सोडून द्यायचं नाही. आई तिने तुझा अपमान केला आहे. मला बाबांच्या मांडीवरनं ओढलं खाली. मला नाही पित्याच्या मांडीवर बसता येणार. माझा तो नैतिक अधिकार नाहीये का? बाळ या जगात अशक्य काही नाही. जर प्रभू इच्छा असेल तर अले देवाजीच्या मना तेथे कोणाचे झाले. आई मी देवाला भेटेन, देवाला विचारेन मी. अरे वेड आहे, देवाला विचारा असं का देव भेटत असतो? आई सांगतो देव कसा भेटेल, देव कुठं भेटेल? अरे देव असं भेटत नसतो. मनातला विचार काढून टाक. नाही आई सांग तू मला. बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतीये. ध्रुव शब्दाचाच अर्थ निश्चय आहे. आई एक विचारू तुला, तुझा आशीर्वाद असेल काय होणार नाही. देशील आशीर्वाद. आईच्या पायावर डोकं ठेवतायत. ध्रुवांच्या डोळ्यात पाणी आहे. टॅप टॅप गळालेले अश्रुबिंदू आईच्या पायाचे अंगठे धुतले जात आहेत. प्रेमाने भरून आलेले हृदय आईच्या डोळ्यातनं गळणारं पाणी बाळाच्या डोक्यावर पडतंय. अरे आता मंगल अभिषेक. आईकडे एकट्या एक नजरेने पाहतायत. सांग करील प्रभू तुझ्यावर कृपा. आपल्याकडे एक वाद प्रचार आहे. अरे नमस्कार फुकाचा आहे रे, पण मिळणारा आशीर्वाद लाखाचा आहे. एक लक्षात घ्या, कोणाचाही आशीर्वाद घ्यावा, शापाचे धनी होऊ नये. नेहमी विनीत भाव असावा. ध्रुवजी बाहेर पडले आहेत. कुठे जायचे माहिती नाही, कुठे जायचे ठरलं नाही. एकच लागलेली तळमळ ओढ, देवाला भेटायचंय. पाय चालतायत, आपण कुठे जातोय हेही कळत नाहीये. किती सुंदर मजा आहे. काल थोडं आपल्याशी बोलून गेलोय. यदृच्छा गाम अटमाना शुका. यदृच्छा या शब्दाचा अर्थ आपल्याला परमात्मा सांगितला होता. त्याची इच्छा. जसा प्रभू संकेत असेल. काय तुकोबराय सांगतायत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. आम्ही प्रेषित आहोत. देवाने आम्हाला पाठवलंय.
प्रभू संकेत आहे. एक लक्षात ठेवा, भागवतातली ही कथा अतिशय महत्वपूर्ण आहे. गुरु करायचा नसतो, गुरु मिळावा लागतो. तुकोबरायाने गुरु केलेले नाहीये, तुकोबरायाला गुरु मिळालेले. सापडली वाट जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणार. गुरु मिळाले. किती सुंदर बहार आहे. यदृच्छा माऊलीचा जन्म होण्याच्या पूर्वीच माऊलीचे गुरुदेव घरातच आहेत. काय ईश्वरी संकेत आहे. हरिपाठात माऊली बोलली आहे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. फार सुंदर मजा आहे. गुलाबराय महाराज पुण्याला हॉस्पिटलमध्ये आजारी होते. शेवटचा काळ आहे. बाबाजी पंडित जवळ आहेत. पुण्याला त्यांचे एक मांढरे नावाचे शिष्य होते, ते जवळ बसलेले आहेत. त्या मांढरेंना समजून सांगतायत, अरे हा बाबा त्यांनी मला फार मोकळे केलंय. काय कळाला अर्थ? त्यांनी मला फार मोकळे केलं. याचा अर्थ जे माझ्याजवळ होतं संपूर्ण बस त्यांना प्राप्त झालेलं आहे. हरिपाठात माऊली बोलतीये, माझे गुरुदेव निवृत्तीनाथ संपूर्ण दिले माझ्या हाती. बस कसा आहे गुरु शिष्य संबंध. माऊलीने निवृत्तीनाथांना गुरु केलं का माऊलीला निवृत्तीनाथ गुरुदेव प्राप्त झाले. तुकोबरायांना बाबाजी गुरु केले का गुरु मिळाले. गुरुदेव मिळावे लागतात. केलेला गुरु फक्त दक्षिणेच्या उपयोगाचा आहे. किती सुंदर मजा आहे. गोंदलेकर महाराज चरित्र पहा कसं आहे ते. आपल्याला गुरुदेवांची भेट व्हावी, किती वण वण करतात. एक 10-12 वर्षाचं पोर जेव्हा कलकत्त्याला गेले, रामकृष्ण परमहंसांचं दर्शन, पार डोकं ठेवलं, डोळ्यात पाणी. रामकृष्णांच्याकडे पाहतात. बाळ, रामकृष्ण बोलतायत, तुझं काम इथं नाही होणार. नाराज झाले. भारतात अनेक ठिकाणी हिंडतात मोठमोठे महापुरुष, कुठे अनुग्रह मिळाला नाही. अक्कलकोटला आले, स्वामी समर्थांच्या पार डोकं ठेवलंय. भरल्या डोळ्याने पाहतात. स्वामी समर्थांनी मांडीवर घेतले,
बा तुझं काम इथं नाही होणार. तुका माईचा पत्ता दिलाय, जा तुझं काम तिथे होणार आहे. जेव्हा येळगावला आलेत नजरा नजर बस. तिथंच काय मिळालं तिथे मिळालं. गोंदवलेकर महाराजांचं जीवन कृतार्थ. हा गणू आज ब्रह्मचैतन्य बनला केवळ गुरुकृपेने. कशा करता बोलतो आपण. गुरुकडे आपण जाण्यापेक्षा ज्या योगाने आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त होईल या करता आवश्यक बस गुरुदेवांचं आसन असणार आपलं अंतःकरण. महापुरुष समजून सांगतायत, आपुलाले चित्त शुद्ध करा. बस गुरुदेवांच्या करता आसन सिद्ध करा. 15वा अध्याय. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. गुरुदेवांचं आसन सिद्ध करा, आपलं अंतःकरण शुद्ध करा. आपल्याला गुरुदेवांच्याकडे जायची गरज नाहीये. अरे गुरुदेवाला आपण शोधण्यापेक्षा गुरुदेव आपल्याला शोधत येतील. बस सद्गुरु मिळणं अवघड नाहीये, सत्शिष्य मिळणं अवघड आहे. सद्गुरु मिळणं अवघड नाहीये, सत्शिष्य होणं अवघड आहे. आपली भूमिका सिद्ध हवी आहे. भागवतात सुंदर दृष्टांत दिलाय. राघूला बोलवावं लागत नाही, फक्त फळ परिपक्व व्हायला पाहिजे. फळ परिपक्व झालेलं असेल तर राघू येऊन चोच मारल्याशिवाय राहणार नाही. शिष्याची भूमिका सिद्ध असेल तर गुरुदेव दूर नाहीयेत. आणि आपली भूमिका सिद्ध नसेल मग माऊली समजून सांगते, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. जेव्हा ध्रुवांची तयारी यदृच्छा प्रभू संकेत. आज नारदांना प्रेरणा मिळाली आहे. समोरून नारद येत आहेत. त्या बाळाकडे अरे कुठे चाललास तू. असं रानात एकटा पार डोकं ठेवलंय घट्ट मिठी मार. घडलेली सगळी हकीकत समजून सांगतायत. मला देवाला भेटायचंय, मला देवाला विचारायचंय. तुकोबराय समजून सांगतात.
गुरुदेव अनुग्रह करतात, पण परीक्षा घेतात. भूमिका सिद्ध असल्याशिवाय नाही. गोंदवलेकर महाराजांची परीक्षा तुकोबाईने कशी कशी घेतली, चरित्र वाचा म्हणजे कळेल. इतकं सोपं नाहीये. त्या रामकृष्णांची पूर्ण कृपा विवेकानंदांवर आहे. कशी सेवा केली, कशी निष्ठा आहे, कशी श्रद्धा आहे. रामकृष्णांना कॅन्सर झालेला होता. आपल्या गुरुदेवांची तब्येत ठीक व्हावी या करताच गुरुदेवांचा आजार आपण घेऊ, पण माझ्या गुरुदेवांची तब्येत सुरळ. ते कॅन्सरची निघालेली सगळी घाण विवेकानंदांनी प्राशन केली असं चरित्रात आहे. निष्ठा आहे. नरेंद्राचाच विवेकानंद कसा झाला, कोणी केला? ज्या गुरुकृपेनीच. बस ते गुरुदेव रामकृष्ण. आज नारद भेटले आहेत, त्याची भूमिका काय आहे तुकाराम महाराज समजून सांगतायत. हलवणे खुंटा अधिक करावा बळकट. भूमिका सिद्ध होणं आवश्यक आहे. बाळ रेडायस, तुला पित्याच्या मांडीवर बसायला मिळालं नाही. चल, मी माझ्या हाताने तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसवतो. कोण उठवते पाहू आपण. तुझा तो हक्क आहे. नारदा, आता मला पित्याच्या मांडीवर तसं नाही बसायचं. मला देवाला भेटायचंय, मला देवाला विचारायचंय. नारद खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत. भागवतात 2 दृष्टांत मोठे सुंदर दिलेत. नारदा, एक सांगू का तुम्हाला? एक पारधी आहे, त्याला शिकार करायची आहे. त्याने जाळं लावलंय. वागुर शब्द आहे. वागुर शब्दाचा अर्थ जाळं होतो. शिकार कशाची करायची आहे? अहो म्हटलं का नाही, वाऱ्याची शिकार करायची आहे. नारदा, एक विचारू आपल्याला, हा पारधी किती वेळ वाट पाहत बसणार आपल्याला शिकार मिळण्याकरता? नारद हसलेत. अरे वेड्या, जाळ्यात कुठं वारं अडकत असत? नारदा, एक बाई पाणी आणायला निघाली. कुंभाराकडनं कोरा आणलेला माठ हा पाण्याने भरलाय, पण याला बारीक बारीक खूप छिद्र आहेत. पाणी गळतंय त्याच्यातनं. तिने तो भरलेला माठ कमरेवर घेतला. गुरुदेव, ही घरी गेली. हिने घरी काय नेलं? भरलेला पाण्याचा माठ, अनेक छिद्रातनं पाणी गळून गेले. माठात पाणीच नाही.
ध्रुवा तुला नेमकं काय म्हणायचंय? जाळ्यामध्ये जसं वारा अडकू शकत नाही, गळणाऱ्या माठात जसं पाणी राहू शकत नाही, माझी धाकटी आई जे मला बोलली आहे तिचा एक एक शब्द हा विषारी बाण होता. माझ्या हृदयाची चाळणी चाळणी झाली आहे, ज्यामध्ये तुमचे शब्द टिकत नाहीयेत, गळून पडतायत. मला फक्त एकच सांगा, काही कृपा करील नारायण, मला देव कसा भेटेल? भूमिका सिद्ध आहे. पैस मस्तकावर हात ठेवलाय, स्पर्श दीक्षा. मस्तकी तो जाणा ठेविला कर, तू कोबरा आहे. स्पर्श दीक्षा. ज्ञानेश्वरी हा दिठिवाज यावरी जळके, का पद्म करू माथा पारुखे. वरदहस्त मस्तकावर माऊली समजून सांगते, गुरुदेव बस ही स्पर्श दीक्षा आहे. म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय. भागवतातला हा महामंत्र आहे. नारदाने त्रिवाचा उच्चार करून घेतलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वासुदेवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. महामंत्र आहे भागवत. हा ओम नमो भगवते वासुदेवाय माऊलीचा अभंग स्वतंत्र आहे. बा इथून मधुवन जवळ मधुवन या स्थानाचं महात्म्य आहे. यत्र सन्निहितो हरी, इथे परमात्मा श्रीहरी यांचं नित्य वास्तव्य आहे. मधुवनात जा. दिलेला हा नाम मंत्र बस करेल प्रभू कृपा. नारदांच्या पायावर मस्तक ठेवले. आशीर्वादाचा हात मस्तकावर आहे. नारदांना 3 परिक्रमा केल्यात. निघाले मधुवनात येत आहेत. यमुनामाईचं स्नान केलंय. एक विशाल शिला पाहिली आहे. आसन घातलंय. बस भागवतात वर्णन आहे. त्रिरात्रांते त्रिरात्रांते
कपित्थ बदराशन. एकदा मांडी घातलीये, 3 रात्री गेल्यानंतर 4थ्या दिवशी उठायचंय, यमुना माईचं स्नान करायचंय. झाडाची गळून पडलेली बोर, कवठ अशी शुष्क फळ, हा हार घ्यायचा, पुन्हा आसनावर बसायचंय. त्रिरात्रांते 4थ्या दिवशी उठायचंय. असा 2 महिन्याचा काळ गेलाय. साधनेला आसनजय हा अतिशय महत्वाचा आहे. पुढचे 2 महिने समजून सांगतायत. 6 रात्री गेल्यानंतर 7व्या दिवशी एकदा उठायचंय. यमुना माईचं स्नान झालंय. झाडाची गळून पडलेली, पिकलेली, सुकलेली पानं, शुष्क पर्णासन, हा हार करायचा आहे. पुन्हा आसनावर आहेत. असा 2 महिन्याचा काळ आहे. पुढचे 2 महिने सांगतायत. 12 रात्री गेल्यानंतर उठायचंय. फक्त यमुना माईचं पाणी प्यायचंय. पुन्हा आसनावर बसायचंय. 2 महिन्याचा काळ गेलाय. समाधी अवस्था आहे. या आनंदामध्ये शांत भाव आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीहरी प्रगट झाले. अपेक्षा आहे ध्रुव डोळे उघडून पाहिल, नमस्कार करील. डोळे मिटलेले आहेत, शांत. ध्रुवा मी आलोय. गोपींची भावावस्था सांगत असताना महाराज समजून सांगतायत. नाही कान तये ठाई, भाव समाधीत आहेत. 2 वेळेला हाका मारून पाहिले. शेवटी खांद्याला स्पर्श केलाय. ध्रुवा मी आलोय, तरी भानावर येत नाही. अरे हा माझ्या दर्शनाकरता म्हणून बसलाय. आता मी दर्शन द्यायला आलो तर हा डोळे उघडून पाहायला तयार नाही. काय झाले लक्षात येऊन गेले. आपलं असणारं ध्यानगम्य स्वरूप, वृत्तीचा लय तिथे झालेला आहे. आपलं अंतस्थ असणारं जे ध्यान स्वरूप एकाएकी प्रभूने अदृश्य केले. एकदम डोळे उघडले गेले. गेला कुठे देव? गेला कुठे? पाहतायत तो डोळ्यासमोर तो पाहतो. केवढा आनंद झाला असेल. यादसाठी केला होता 8 तास. बस आज केली इच्छा ते पावलो. प्रत्यक्ष प्रभूचं दर्शन आहे. गाई नमस्कार करण्याकरता वाकलेत. प्रभूने खांद्याला धरून रूप ठेवलंय. गाढ आलिंगन दिलंय. ध्रुवा एकटक प्रभूकडे पाहतायत. देवाशी बोलावं इच्छा आहे. ओठ स्फुरण पावतायत. तोंडातनं शब्दच बाहेर पडत नाहीत. हा प्रसंग माऊलीने टिपलाय ज्ञानेश्वरीत.
का मधुवने ध्रुवासी केले, जे कपोल शंखे शिवतले. अरे ते वेदाची मती दिले. ऐसे बोलू लागला. याला बोलण्याची इच्छा आहे, हा बोलू पाहतोय, मुखातनं शब्द बाहेर पडत नाहीये. प्रभूच्या डाव्या हातामध्ये शंख आहे. खूप सुंदर भाव आहेत. वेळा पुरा पडतो. पंढरी रायाचं स्वरूप कसं आहे? चतुर्भुज श्याम सुंदर असणारा परमात्मा श्रीहरी 2 हातांचा त्याग केलाय. ज्या हातामध्ये गदा आहे, ज्या हातामध्ये चक्र आहे, गदा चक्र शस्त्र विशेष आहे, याचा त्याग आहे. जे 2 हात, शंख चक्र गदा पद्मना, एका हातामध्ये कमळ आहे. तो देवाचा हात असा आहे. देवाचा डावा हात पहा, देवाच्या डाव्या हातामध्ये शंख आहे. किती सुंदर मजा आहे. भगवद्गीता भगवंतानी सांगितलेली, गायलेली ही गीता, अर्जुनाला केलेला उपदेश, ज्ञानोपदेश. ज्ञानम तेहम सविज्ञानम. अर्जुना, मी तुला ज्ञान देणार आहे. ददामी बुद्धियोगम तम. बुद्धियोग ज्ञान. ज्ञानाचं वाचक शब्द आहेत. शब्द ज्ञान म्हणतो आपण. तो शब्द हा गुण शंखाचा आहे. गीतेचा आरंभ कुठून आहे? कुणी कोणता शंख वाजवला, कुणी कोणता शंख वाजवला? पांचजन्यम ऋषिकेशः देवदत्तं धनंजय. खूप सुंदर मजा आहे. शंखध्वनी म्हणतो आपण. शंखाचा गुण शब्द. शब्द ज्ञानाचा वाचक माध्यम आहे. आपल्या हातामध्ये असणारा शंख का कपोल शंखे शिवतले. माऊली सांगते त्याच्या उजव्या गालाला त्या शंखाचा स्पर्श झालाय. बस. ध्रुव बोलायला सुरुवात करतायत. ध्रुवस्तुती. एक श्लोक सांगतो. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यहाँ अंतः प्रविश्य. प्रभू, मला बोलण्याची इच्छा होती, बोलता येत नव्हतं. यहाँ अंतः प्रविश्य,
ज्यांनी माझ्यामध्ये प्रवेश करून अंतःप्रविश्य इमाम प्रसुप्ता मम वाचम, प्रसुप्त झोपलेली म्हणजे न बोलता येणारी शांत असणारी माझी वाणी संजीवयती, या वाणीला ज्यांनी संजीवन दिलंय म्हणून मी बोलू शकतोय. असा असणारा अखिल शक्तिधर, हो. अरे चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलवितो हरी वेळ. वृक्षाची आहे पान, हले ज्याची सत्ता, अखिल शक्तिधर. केवळ माझ्या वाणीला संजीवन दिले असं नाही रे. अन्य अंश हस्तचरण श्रवणत्वगादी. अरे हात काही काम करतात, पाय चालतायत, कान ऐकतायत, डोळे पाहतायत. नाही, या डोळ्यांच्या ठिकाणी पाहण्याची शक्ती देणारा कोण आहे? जर डोळे पाहणारे असतील तर प्रेताचे डोळे उघडे असतात, लोक झाकतात. प्रेताला काही दिसतं का विचार करा. प्रेताचे कान उघडे आहेत, आजूबाजूला लोक ओरडत असतात, रडत असतात, ते प्रेताशी बोलायचा प्रयत्न करत असतात. त्या प्रेताच्या कानाला काय ऐकायला येतं का? प्रेताचे हात काही करू शकतात का? नाही. मग या डोळ्यांना जे दिसतंय, या डोळ्यांनी पाहण्याची शक्ती देणारा कोण आहे? या कानाला ऐकण्याची शक्ती देणारा कोण आहे? या हाताला करण्याची शक्ती देणारा कोण आहे? अखिल शक्तिधरा प्रभू आपण आहात. पुरुषाय तुभ्यम नमः. आपण कसे आहात? आपण पुरुष आहात. पुरुष शब्दाचा अर्थ स्त्री सापेक्ष नाही. पुर म्हणजे नगर. शय धातूचा आद्याक्षर श, शयन राहणे. नगरात राहणारा, पुरामध्ये राहणारा तो पुरुष आहे. हे सुंदर शरीर रूप नगर, शरीर रूप पूर, याच्यामध्ये राहणारा. थोडा विचार करा. हे पाखरू उडून न गेलं तर याला किंमत काय आहे? आज त्याचा हात अधिष्ठान आहे म्हणून सगळे. तो आहे म्हणून डोळे पाहू शकतात, तो आहे म्हणून कान ऐकू शकतात, तो आहे म्हणून हात करू शकतात. अखिल शक्तिधर असा असणारा पुरुष स्वरूप तू, तुभ्यम नमः. आपल्याला नमस्कार. ध्रुवा बोल, काय देऊ? वरम ब्रूहि, मागून घे. देवा खरं सांगू का, आलो होतो ते मागाय करताच आलो होतो, पण मजा आहे. तुझं दर्शन झालं, काही मागायची इच्छाच उरली नाही रे. नको का?
नामदेवराय देवाशी बोलतायत, तुझी नलगे दसोडी, मला काही नको. फक्त अखंडित अंतःकरणामध्ये प्रेम भाव, बस. प्रेमाने तुझं भजन घडावं. मागायला आलो होतो पण तुझं दर्शन झालं. मागण्याची इच्छा उरली नाही. इथं द्या ध्रुवा, जेव्हा तुला मागायची इच्छा होती तेव्हा द्यायला मी नव्हतो. आज द्यायला मी आलोय, तुला मागायची इच्छा नाही. आज मला देण्याची इच्छा आहे. माझ्याकरता जी मागशील काही, किती सुंदर भाव आहेत ते पाय. सगळं भागवत नाही समजणार, सगळं भागवत नाही सांगता येणार. नाही सांगता आलं तरी हरकत नाही, नाही समजलं तरी हरकत नाही. थोडं का विना, बस. किती सुंदर भाव आहेत. एवढी एक ध्रुवाची कथा आपल्याला व्यवस्थित कळली तरी पुष्कळ.